भारताच्या इतिहासात रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आहे. रुपयाच्या घसरणीवरून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लक्ष्य करणारी मंडळी सध्या सत्तेत आहेत. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांकडून आता पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांवर रुपयाच्या घसरणीवरून टीका होतीये. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडे यांनी एस न्यूजशी केलेली ही बातचीत. सध्या रुपया आणि डॉलर यांच्या इक्वेशनवरती सर्वच पातळ्यांवरती चर्चा सुरू आहे. फक्त अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थशास्त्राचे अभ्यासकच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये सुद्धा याबद्दल कुतूहल आहे. काही प्रमाणात भीती पण व्यक्त होती आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपसुद्धा या पार्श्वभूमीवर होत आहेत. परंतु एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर विजय ककडे सर हे सगळे या घडामोडींकडे कसं बघतात हे आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर नमस्कार. आत्ता जसं आपण म्हणालो तसं डॉलर आणि रुपयाच्या इक्वेशनबद्दल सर्वसामान्यांमध्येही आता खूप चर्चा व्हायला लागली आहे. जसं एका डॉलरसाठी आता आपल्याला 91 रुपये मोजावे लागत आहेत आणि हे 100कडे जाईल का अशी ही चर्चा सुरू आहे. तर नेमकं हे ठरतं कसं? हा विनिमयाचा दर कसा ठरतो? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्य लोकांना असं वाटत असतं की भारताने 100 रुपये का द्यायचे, त्यांनी का आमच्या एका डॉलरला 1 रुपया असं स्वीकारू नये. तर हे समजण्यासाठी प्रथम विनिमय दर समजून घेऊ. आमच्या देशाचं चलन आणि त्यांच्या देशाचं चलन यांच्यात जो काही व्यवहार होतो त्याला विनिमय दर म्हणतो. सोपं समजून घेऊ की भारतामध्ये एक कॉफी मला घ्यायची असेल 1 कप तर त्यासाठी 50 रुपये द्यावे लागतात आणि तेच कॉफीचा कप मला जर अमेरिकेत घ्यायचं असेल तर त्याला तिथं $1 द्यावा लागतो. तर मग आमचा $1 बरोबर 50 रुपये हा विनिमयाचा दर प्रस्थापित होतो. म्हणजे प्रत्येक विनिमय दराच्या पाठीमागं क्रयशक्ती पर्चेसिंग पॉवर ही महत्त्वाची असते. कालांतराने आमच्या देशामध्ये समजा भाववाढ झाली आणि अमेरिकेत भाववाढ झाली नाही तर मग काय होईल की आमच्या देशामध्ये एक कॉफीचा कप हा 100 रुपयाला येईल आणि अमेरिकेमध्ये मात्र $1 येईल. मग अशा वेळेला भारताला एका डॉलरसाठी 100 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच तुमची मुळात क्रयशक्ती आणि तुमच्यात होणारी भाववाढ या 2 गोष्टीवरती विनिमयाचा दर ठरत असतो. विनिमयाचा दर घसरला म्हणजे देशाची पत घसरली, देशामध्ये फार मोठं संकट आलं असा त्याचा अर्थ होत नाही. बऱ्याच वेळेला विनिमय दर घसरल्यामुळे देखील काही फायदे होतात आणि ते फायदे टिकवण्यासाठी चीनसारख्या राष्ट्राने आपला विनिमय दर वाढवू दिला नाही. जपानने देखील आपला विनिमय दर कमीच ठेवलेला आहे. म्हणजे राष्ट्राच्या धोरणाचा तो एक अविभाज्य भाग असतो हे आपण लक्षात घेऊया. आता अलीकडच्या काळात जे काही घडतं आहे की विनिमयाचा दर 2025च्या कालखंडामध्ये जवळपास 6% घटलेला आहे. यातही अनेक विषय असतो तो म्हणजे रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट. खरा विनिमय दर जो आहे म्हणजे आमच्या देशाच्या संदर्भात झालेली भाववाढ आणि इतर देशांच्या संदर्भात झालेली भाववाढ असं जर विचार केला तर हा दर 6% नव्हे तर 12%ने घसरलेला आहे. म्हणजे आमच्या देशाचा विनिमय दर सर्वाधिक प्रमाणामध्ये आत्ता घटलेला आहे हे मात्र वास्तव आहे. आता असं का झालं? असा विनिमय दर आमचा सातत्याने का घसरतो आहे? याच्यावरती जेव्हा विनिमय दर घसरत होते त्यावेळेला आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असं म्हटलं होतं की भारताचा रुपया घसरत नाही तर डॉलर बळकट होतो आहे. हे दोन्ही खरंच आहे. रुपया घसरतो आहे आणि डॉलर बळकट होतो आहे या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण थोडंसं आंतरराष्ट्रीय वातावरणाकडे बघितलं पाहिजे की भारताचा रुपया इतका का घरंगळला, हा असा गटांगळी दररोज का खातो आहे. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं की भारतामध्ये परकीय गुंतवणूकदार जी शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात त्यांनी भारतातील थोडंसं कॉर्पोरेट सेक्टरचं अर्निंग असेल किंवा इथली एकंदरीत ग्रोथ परिस्थिती असेल किंवा जागतिक परिस्थिती असेल ही सगळी लक्षात घेऊन यावर्षी 1,60,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. आमचा बाजार टिकून राहिला याचं कारण म्युच्युअल फंडाच्या मार्फत आपण सर्व मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात दर महिन्याला SIPच्या मार्फत भर टाकत असतो आणि त्यामुळे आमचा बाजार कोसळला नाही. पण दुसऱ्या बाजूला आमचे डॉलर मात्र मोठ्या प्रमाणात परदेशात गेले आणि त्याचा परिणाम आमच्या रुपयाच्या विनिमय दराच्या बाबतीत झालेला दिसतो. दुसरं एक महत्त्वाचं कारण असं की अमेरिकेने भारताच्या बाबतीत टॅरिफचं जे काही धोरण घेतलं त्याचा एक मोठा दणका, मोठा परिणाम आमच्या निर्यातीवरती झाला. आमचे डॉलर मिळायचे कमी झाले कारण भारताचा एकूण जो काही जागतिक व्यापार आहे त्याच्यामध्ये 20% वाटा एकट्या अमेरिकेचा आहे आणि त्यामुळे आम्हाला मिळणारे डॉलर कमी झाले. आणि दुसरं अमेरिकेचं आणि आमचं व्यापार करार अद्यापही काही होत नाही आहेत. ही अनिश्चितता मोठी आहे. एकदा व्यापार करार झाला, ही अनिश्चितता संपली की मग कदाचित आमचा रुपया पुन्हा आता सावरेल
आणि अशा अपेक्षा व्यक्त केली जाते की 2026मध्ये हा रुपया 86पर्यंत येऊ शकेल. म्हणजे आज आम्ही 100पर्यंत निघालेलं आहे, पण हे कदाचित मागं येऊ शकेल असं चित्र दिसतं. पण याचे परिणाम काय होतात हे मात्र फार महत्त्वाचं आहे. ज्या ज्या वेळेला डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरतो त्यावेळेला आयात आणि निर्यात सर्वात मोठ्यात प्रभावी होते. आमची आयात महाग होते. आपण तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि तेल याचा अर्थ केवळ पेट्रोल डिझेल नव्हे तर खाद्यतेलसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यामुळे सगळ्यात मोठा याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दृष्टीने की आपण महागाई आयात करत आहोत. आपलं जगणं हे अडचणीचं होणार आहे कारण महागाईचा दर वाढणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण कर्जे घेतलेली आहेत, त्या कर्जावरती जे व्याज द्यावं लागतं त्या व्याजाचा भार देखील वाढतो. कर्ज परत करताना देखील त्याचाही भार वाढतो. म्हणजे आमच्यावरती कर्जभार वाढतो. आमची आयात जी बरीचशी सक्तीची आहे करावीच लागते, त्यामध्ये आपला बोजा वाढतो आणि त्यामुळे एकूण आयात बर्डन वाढल्यामुळे आमचं करंट अकाउंट डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, चालू खात्यावरची तूट ही वाढत जाते. आता दुसरी एक बाजू आहे की आमची निर्यात जी आहे ती डॉलरमध्येच होत असते आणि त्यामुळे आमची निर्यात जेवढी वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्याचा फायदा होत असतो. आमच्या देशातले अनेक लोक बाहेर काम करतात, त्यांना डॉलर मिळतात. ते ज्यावेळेला डॉलर परत पाठवतात त्यावेळेला पूर्वी त्यांना 80 रुपये मिळायचे, आता त्यांना 91 रुपये मिळतील, म्हणजे त्यांचा फायदा होतो. आमच्या निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, मग त्यामध्ये तंत्रसल्ला देणाऱ्या कंपन्या असतील, सॉफ्टवेअरच्या सेवा देणाऱ्या कंपन्या असतील, या सगळ्यांना त्याचा निश्चित फायदा होतो. याचा एक महत्त्वाचा भाग असा लक्षात घेतला पाहिजे की आमचं ज्यावेळेला रुपया घटतो त्यावेळेला आमच्या वस्तू परकीयांना स्वस्त होतात. म्हणजे पूर्वीच्या तुलनेमध्ये त्यांना आमच्याकडच्या जास्त वस्तू मिळतात. एका डॉलरला पूर्वी आमच्या 80 रुपयाच्या वस्तू मिळत होत्या, आता त्यांना 91 रुपयाच्या वस्तू मिळतात. म्हणजे त्यांच्या पदरामध्ये हा भार निश्चितपणे चांगला पडतो आणि म्हणून आमची स्पर्धाशक्ती ज्या वेळेला डॉलरच्या तुलनेत रुपया घटतो त्याला वाढते आणि म्हणून स्पर्धात्मकता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि त्यामुळेच चीन असेल किंवा जपान असेल यांनी आपले विनिमय दर वाढू दिलेले नाहीत. हे लक्षात घेतलं तर घटता रुपया हा निर्यातदारांच्यासाठी, घटता रुपया हा आपली एकंदरीत आर्थिक क्षमता दर्शवणारा, स्पर्धात्मक दर्शवणारा अशा प्रकारचा असतो. त्या दृष्टीनं ते चांगले परिणाम होत असतात. पण हे सगळं करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या की तुमची निर्यात ही किंमत लवचिक आहे का सक्तीची आहे हे महत्त्वाचं आहे. दुसरं, तुमची आयात ही सक्तीची आहे का ऐच्छिक आहे हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही किती प्रमाणामध्ये त्याचा फायदा घ्याल हे या दोन गोष्टीवरती अवलंबून असतं. दुर्दैवाने या दोन्ही बाबतीत भारत हा फारसा समाधानकारक परिस्थितीत नाही आहे आणि म्हणून या संपूर्ण घसरणीचे दुष्परिणाम जास्त दिसतात. पण या बाबतीत आपली रिझर्व्ह बँक हे अत्यंत खमकेपणानं रुपयाचं आंतरराष्ट्रीय मूल्य संवर्धित करणं, संरक्षित करणं हे काम सातत्यानं करत आहे. जर आपण थोडासा इतिहास बघितला तर 2005 पासून आज 2025पर्यंत गेल्या 20 वर्षात रुपया दर 5 वर्षांनी 10 रुपयांनी घटलेला आहे. 45, 55, 65, 85 आणि आता 95कडे आपण निघालो आहोत. अशी आपली घट सातत्यानं होती. त्यामुळं एकूण भारतीय अर्थव्यवस्था खूप अडचणीत आली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आमच्या विकासाचा दर आज 8.2% इतका आम्ही सांगतो. म्हणजे विकास जर वेगानं व्हायचा असेल तर आमचं चलन थोडं घटतच जाणं गरजेचं आहे. तसं आपण करत आहोत. दिस इज अ सिस्टमॅटिक डेप्रिसिएशन. आमच्या चलनाची आम्ही किंमत मुद्दाम एक धोरणाचा भाग म्हणून काम करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे चलनाचं मूल्य घटलं की एकदम भावनिक आवेगामध्ये देशाची इब्रत गेली, देशाची पत गेली असं काही म्हणायचं कारण नाही आहे. ती एक सिस्टम आहे, ती एक रेट चेंज करण्याची एक व्यवस्था असते. प्रश्न असा आहे की पुढं काय होणार. सर्वात महत्त्वाचा भाग असा की असाच रुपया घरंगळत तो 100 रुपयाच्या पुढे जाईल का, तो आणखीन कदाचित शतकोपार गेल्यानंतर पुढं काय होईल अशी भीती व्यक्त केली जाते. परंतु सुदैवाने आपल्याकडे रिझर्व्ह बँकेकडे जी परकीय गंगाजळी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचे फंडामेंटल्स ज्याला आम्ही म्हणतो, देशाच्या अर्थव्यवस्थेचे जे पायाभूत घटक आहेत ते खूप चांगले आहेत. आमच्या देशाची लोकसंख्या, मध्यम उत्पन्न गटातील संख्या या सगळ्यातून एक स्ट्रॉंग मार्केट भारत नेहमीच देत असतं. दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधांचा विस्तार होतो आहे. देशाच्या पातळीवरती काही आर्थिक धोरणं हे अतिशय सकारात्मक होताना दिसत आहेत. विशेषतः गेल्या काही कालखंडामध्ये कामगार कायदे बदललेले आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेस यासाठी लागणारे कटकटी सगळ्या कमी करत आणले आहेत. GST आपण एस्टॅब्लिश केलेली आहे.
अशा प्रकारच्या अनेक गोष्टीमुळे पारदर्शी कारभार, स्पर्धात्मक कारभार याच्याकडे आपण वाटचाल करीत आहोत. डिजिटल इंडिया ही एक मोठी आपली यशाची बाजू आहे. आज UPI अनेक देशांच्यामध्ये स्वीकारला जातो आणि Googleनं देखील UPI कार्ड आता लॉन्च केलं हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे एकूणच आमच्या देशाची अर्थव्यवस्था काही फार रसातळाला चाललेली आहे आणि त्यामुळे फार मोठे आघात होत आहेत असं दिसत नाही. प्रत्येक देशामध्ये व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही बॅड पॅचेस असतात, चढउतार असतात. तसं देशाच्या बाबतीत देखील काही वेळेला असे चढउतार दिसतात. आपण थोडंसं अडचणीतनं निघालेलो आहोत आणि या अडचणीचा एक निदर्शक म्हणून आपल्याला डॉलरच्या बाबतीत रुपया घसरतोय दिसतं. हा एकंदरीत भीतीचा इंडेक्स आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनिश्चितता असते, मंदीची शक्यता असते, अशा वेळेला सोनं, चांदी याच्यामध्ये प्रचंड भाववाढ होत असताना दिसते. ती आज आपण पाहत आहोत. याला फिअर इंडेक्स म्हणतात. म्हणजे हा भीतीचा दर्शक आहे. हे कायम असं राहणार नाही आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की भारताचा रुपया कोसळतोय, घसरतोय. पण ही घसरण ही तात्पुरती असणार आहे. याच्यानंतर पुन्हा एकदा आपण स्थिरस्थावर होणार आहोत आणि देशाचं एकंदरीत चित्र हे सकारात्मक असणार आहे. विकसित भारताचं स्वप्न आपण साकार करायला जे काही प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये निश्चितपणे धोरणकर्ते याच्याकडे चांगलं लक्ष देतील असं दिसतं. सर, आपण जसं म्हणालात की आपल्याकडं जी सक्तीची आयात आहे ती आणि आपल्याकडून होणारी निर्यात याच्यामधली जी तफावत आहे ती मोठी आहे आणि त्याचा परिणाम या विनिमय दरामधल्या बदलांवर फार प्रमाणात होईल का? आणि आत्ता भारताची स्थिती त्या बाबतीतली काय आहे? निश्चितपणे आयात निर्यातीतील तूट ही डॉलरचा एकंदरीत आमचा जो काही विनिमय दर आहे तो घसरण्यासाठी कारणीभूत आहे. की आमची तेलाची निर्यात सुदैवाने तेलाचे दर अजूनही $65 प्रति बॅरल स्थिर आहेत. त्यामुळे अजूनही फार मोठा दबाव तसा पडलेला नाही. परंतु आमची जी तेलाची आयात आहे ती तेलाची आयात असेल, अनेक प्रकारचे सुटे इलेक्ट्रॉनिक्स भाग आयात करावे लागतात, केमिकल्स आयात करावे लागतात, औषधांचे काही घटक आपल्याला आयात करावे लागतात आणि हे विशेषतः आपण चायनाकडून घेत असतो. आणि याचा परिणाम हा आमच्या आयात निर्यात तूट ज्याला आपण कॅड म्हणतो, करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो, हा मोठा आहे आणि त्याचा प्रभाव आपला याच्यावरती पडताना निश्चितपणे दिसतो. अजून एक सर्वसामान्यांचं याकडं अधिक लक्ष जाण्याचं कारण म्हणजे सर्वसामान्यांना याच्यामध्ये काय थेट परिणाम होतो रुपया घसरल्यानंतर आणि डॉलर बळकट झाल्यानंतर? सर्वसामान्यांचं जीवन हे अप्रत्यक्षरित्या डॉलर आणि रुपया यांच्या विनिमय दराशी निगडीत आहे. अप्रत्यक्ष यासाठी की आपण ज्या वस्तू आयात करतो त्या सगळ्या महाग होणार आहेत आणि आयातीमध्ये आपल्या देशामध्ये सर्वात जास्त आपण इतरांच्याकडून तेल आयात करत असतो. हे तेल आपल्या गाडीला लागणारं डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा आपलं फोडणीचं खाद्यतेल असेल, हे सगळं आपल्याला आयातच करावं लागतं. आपण औषधांचे बरेच भाग ज्याला बेसिक एलिमेंट्स म्हणतो ते आयात करत असतो. त्यामुळे औषधे असतील किंवा परकीय देशाकडून होणाऱ्या ज्या आयाती असतील या सगळ्या महाग होतात. त्यामुळे महागाईचे चटके हे सर्वसामान्य लोकांना बसणार आहेत. तर हे होते शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर विजय ककडे सर. आत्ता आपल्याकडं जी चर्चा सुरू आहे, डॉलर रुपयाच्या तुलनेत अधिक बळकट होत चालला आहे, त्यानं 90 पार केलेली आहे. त्यामुळं आपल्यावरती त्याचा थेट काय परिणाम होईल आणि त्याच्याच अनुषंगानं आत्ता जी मंडळी सत्तेमध्ये आहेत त्यांनी एकेकाळी डॉलर असा मजबूत झाल्यानंतर आणि रुपया घसरल्यानंतर खूप तिखट टीका केली होती तत्कालीन सरकारवरती. आता त्याला परत प्रत्युत्तर आत्ताच्या विरोधकांकडून आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना त्याच भाषेत दिलं जाते. याच्या पलीकडे जाऊन अर्थशास्त्र याच्या पाठीमागचं नेमकं काय आहे, जागतिक पातळीवर हा विनिमय दर कसा ठरतो आणि सर्वसामान्यांना त्याचा फटका कसा बसू शकतो, हे सरांकडून आपण जाणून घेतलं. आत्ता आपल्याकडं डॉलर बळकट झाल्यानं आणि रुपया घसरल्यामुळं जे काही परिणाम होणार आहेत ते होऊ नयेत यासाठी रिझर्व्ह बँक जे प्रयत्न करत आहे त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडं परकीय गंगाजळीचा बॅकअप आहे असं सरांचं म्हणणं आहे. आणि फक्त रुपया घसरला हे एकच मापक हे अर्थव्यवस्थेचं मापक होऊ शकत नाही असं सरांचं म्हणणं आहे. एकूणच सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये हा विनिमय दर सरांनी समजावून सांगितला आणि पुढच्या काही कालावधीमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत होईल आणि तो 86 रुपयांपर्यंत डॉलरचा दर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. विनिमय दराच्या अनुषंगानं रुपया आणि डॉलरच्या इक्वेशनाच्या अनुषंगानं सरांशी आपण बोललो. सर, मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या सविस्तरपणे या संदर्भात सगळे माहिती दिली याबद्दल. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह मी कृष्णात जमदाडे.